आता या टेक्स्टमध्ये लाईनच्या सुरुवातीला जाण्यासाठी होम बटनचा उपयोग होतो, तसेच लाईनच्या शेवटी जाण्यासाठी एंड बटनचा उपयोग होतो. तसेच खूप जास्त टेक्स्ट असल्यास नवीन लाईनवर घेण्यासाठी एंटर या बटनचा उपयोग होतो. तसेच शिफ्ट दाबून मी कॅपिटल टाईप करू शकतो. मला सर्व गोष्टी कॅपिटल हव्या असल्यास मी कॅप्स लॉक हे बटन दाबून आता मी पूर्ण कॅपिटल टाईप करू शकतो. तसेच मला @ हा सिम्बॉल हवे असल्यास शिफ्ट दाबून मी 2 या बटनवर क्लिक करून @ हा सिम्बॉल घेऊ शकतो. या प्रकारे तुम्ही शिफ्ट, इन्सर्ट, शिफ्ट, एंड, होम या बटनचा उपयोग करू शकता. तसेच जास्त टेक्स्ट असल्यास, खूप जास्त टेक्स्ट असल्यास पेज अप या बटनचा उपयोग करून तुम्ही एक पान वरती जाऊ शकता किंवा पेज डाऊन दाबून दुसऱ्या पेजवर जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पेज अप, पेज डाऊन याचा उपयोग करू शकता. तसेच नम लॉक ऑन असल्यास, नम लॉक आत्ता बंद असल्यास तुम्ही ॲरो कीज, होम, एंड, पेज अप, पेज डाऊन, डिलीट, इन्सर्ट या प्रकारे या कीजचा उपयोग करू शकता. नम लॉक ऑन असल्यास तुम्ही या कीबोर्डचा कीपॅड किंवा न्यूमरिक पॅड म्हणून उपयोग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कीबोर्डचा उपयोग करू शकता. आता आपण थोडंसं माऊसबद्दल पाहूयात. स्क्रीनवरती मला माऊस दर्शविता येत नाही, तरी पण मी तुम्हाला थोडंसं समजून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या माऊसला 3 बटन्स आहेत, लेफ्ट बटन, राईट बटन व स्क्रॉल. आता मी मिनिमाइज या बटनच्या इथे येऊन लेफ्ट बटन प्रेस करत आहे. यामुळे ही विंडो मिनिमाइज झालेली आहे. अशा प्रकारे लेफ्ट बटनचा उपयोग होतो. हव्या त्या ठिकाणी हा माऊस पॉइंटर घेऊन जाऊन लेफ्ट बटन क्लिक केल्यास त्या प्रकारचे ॲक्शन आपण करू शकतो. आता मी हे नोटपॅड बंद करत आहे. त्यासाठी X या बटनवरती जाऊन मी लेफ्ट क्लिक करत आहे. लेफ्ट बटन दाबून सोडणं याला क्लिक असं म्हणतात. मला नोटपॅड विचारत आहे की ही फाईल तुम्हाला सेव्ह करायची का. मला हा डेटा किंवा हा टेक्स्ट सेव्ह करायचा नाही, म्हणून डोंट सेव्ह या बटनवरती क्लिक करून मी ही फाईल सेव्ह न करता बाहेर पडत आहे. अशाच प्रकारे मी कीबोर्ड, ऑनस्क्रीन कीबोर्डही बंद करत आहे. यासाठी X या बटनवरती क्लिक करून हा ऑनस्क्रीन कीबोर्ड मी बंद करत आहे. अशा प्रकारे तुम्ही लेफ्ट क्लिकचा उपयोग करू शकता. तसेच राईट क्लिक हे सुद्धा एक बटन आहे. यासाठी डेस्कटॉपवरती राईट क्लिक केल्यानंतर एक वेगळा मेनू येतो व याच्यामध्ये मी कुठलीही गोष्ट लेफ्ट क्लिकच्या सहाय्याने घेऊ शकतो. मी रिफ्रेशवरती क्लिक करून माझ्या स्क्रीनवरची काही कचरा असल्यास, असे काही लाईन्स वगैरे असल्यास त्या क्लीन करण्यासाठी रिफ्रेश या बटनचा उपयोग करून मी डेस्कटॉप क्लीन करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही माऊसचे बटन वापरू शकता. तसेच टेक्स्ट खूप जास्त असल्यास आपण पेज अप, पेज डाऊन वापरलं. त्याच प्रकारे तुम्ही माऊसचे स्क्रॉल बटनसुद्धा वापरू शकता. त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन एकदा लेफ्ट क्लिक करावे व स्क्रॉल अप किंवा स्क्रॉल डाऊन करून तुम्ही पेज अप, पेज डाऊन ही क्रिया माऊसद्वारे करू शकता. अशा प्रकारे तुम्ही माऊस वापरू शकता.